आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे सावजी लोकांची पारंपरिक रेसिपी वाटल्या डाळीचं मोकळं बेसन। चला तर मग मी करून दाखवते। मिक्सरच्या भांड्यात चणा डाळ वाटीभर चणा डाळ वाटून घेतली बारीक आणि आता ते एका पॅन मध्ये छान खमंग अशी भाजून घेतलं बेसन। वाटलेली डाळ छानपैकी भाजून घेतली। आता चॉपर मध्ये कांदा आणि हिरवी मिरची चॉप करून घेतली, एकदम बारीक चिरून घेतली। आता त्याच पॅन मध्ये तेल घेतलं, मोहरी घातली, जिरं घातलं, कढीपत्ता घातला आणि बारीक चॉप केलेला कांदा आणि हिरवी मिरची घातली आणि छान कांद्याचा रंग बदलत पर्यंत परतून घेतली। थोडं हिंग घातलं, हे बघा कलर चेंज झालाय कांद्याचा। आता लाल तिखट घातलं, हळद घातली, धने जिरे पावडर घातलं, सावजी मसाला घातला चिमूटभर, आणखी छान परतून घेतलं आणि ते भाजलेलं बेसन घातलं चणा डाळीचं, मीठ घातलं चवीपुरतं। आता गरम पाणी घातलं 5 मिनिटांनंतर। अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा। आता 10 मिनिटांनंतर पाणी घातल्यानंतर 10 मिनिटांनंतर आपलं बेसन तयार झालं। आता त्यात फोडणी केली, तेल घातलं, धणे जिरं आणि लसणाची फोडणी घातली त्यावर आणि छान मिक्स केलं। खमंग सुवास सुटला आहे छान बेसनाचा, फोडणीचा। खूप छान लागतं हे बेसन वाटल्या डाळीचं, भाकरी बरोबर, पोळी बरोबर, पराठ्या बरोबर उत्तम रेसिपी आहे। तुम्ही पण करून बघा वाटल्या डाळीचं मोकळं बेसन सावजी स्टाईल मध्ये। वाव, मस्त बढिया। भाकर, बेसन आणि मिरचीचा ठेचा,